सांगलीमध्ये तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान अंतर्गत 11 मे रोजी महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेसाठी 450 महिला सहभागी होणार आहेत। सांगली जिल्ह्यातील इनाम धामणी इथल्या महिला सरपंच मालुश्री विठ्ठलराव पाटील यांनी तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत 11 मे रोजी महिला सरपंच आणि उपसरपंच परिषदेचे आयोजन केले आहे। या परिषदेसाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, आदर्श सरपंच पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला सरपंच परिषदेचे आयोजन सांगलीमध्ये केले जाणार आहे। ही परिषद सांगलीच्या भावे नाट्यगृहामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आयोजित केली जाईल। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एखादा वार्ड महिला राखीव पडला म्हणून वरिष्ठांचा आदेश म्हणून असेल किंवा सामाजिक कुटुंबाची बांधिलकी असणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला उभा केलं जातं, मग तिला राजकारणाशी संबंधित, सामाजिक क्षेत्रातील, प्रशासकीय क्षेत्रातील कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नसतं। म्हणून आम्ही त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व राज्यकर्त्यांना बोलून त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी महिला सरपंच परिषद आयोजित केलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महिलांना 50% आरक्षण मिळवून दिला आहे। याचा फायदा नगरपालिका निवडणुकांमध्ये झाला पाहिजे आणि सर्वच पक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे, यासाठी ही परिषद आयोजित केली आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।